यवतमाळ शहरासह तालुक्यात अवैध गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री बिनधास्त सुरू असून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे। वाहनाद्वारे शहर व ग्रामीण भागात गुटखा पोहोचवला जात असून अनेक ठिकाणी यात प्रशासनातील व्यक्तींच्या संगमताचीही चर्चा आहे। वन्न व औषध प्रशासन या अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे। गुटख्यामध्ये आढळणारे घातक रसायन कर्करोगासह अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरत आहे। राज्यात 2012 पासून गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थावर बंदी असतानाही यवतमाळमध्ये या बंदीला हरताळ फासला जात आहे। यामुळे शालेय विद्यार्थी देखील व्यसनाधीन होत असल्याचे चित्र भयावह आहे। नागरिकांनी सतत मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने अन्न व औषध प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कायमस्वरूपी गुटखा बंदी आणि तस्करांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता उग्र होत आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता अक्रम दिवान, यवतमाळ।